ट्रान्झिशन एलिमेंट प्रकरणाचं नाव ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजेच डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स. कालच्या तासाला आपण इंट्रोडक्शन घेतलं, पिरियडिक पोझिशन पाहिले ट्रान्झिशन एलिमेंटची आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण घेतलं, विशेषतः फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज बरोबर. सगळ्यांचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण आपण पाहतो. आज आपण आता दुसऱ्या प्रॉपर्टीकडे जाऊया. ती दुसरी प्रॉपर्टी म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट. एन्थॅल्पी, ॲटॉमिक साईज ह्या दोन प्रॉपर्टीज तुम्हाला यावर्षीसाठी नाही, त्यामुळे त्याच्यावर आपण विचार करणार नाही. पण ऑक्सिडेशन स्टेट आता पुढची प्रॉपर्टी जी घ्यायची मोस्ट इम्पॉर्टंट आणि यावरच प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजेच ऑक्सिडेशन नंबर म्हटलं तरी चालेल, जो आपण 11वीत कसा काढतात ते पाहायला होतं. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कोणता एलिमेंट दुसऱ्याला किती इलेक्ट्रॉन देतो किंवा किती इलेक्ट्रॉन घेतो. ऑक्सिडेशन स्टेट 0 म्हणजे इलेक्ट्रॉन देतही नाही घेतही नाही. जो जेवढे इलेक्ट्रॉन देऊ शकतो, देण्याकडे कल असतो, तेवढ्या त्याचा पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट असतो. म्हणजे +1 असेल तर 1 इलेक्ट्रॉन देणे, +2 असेल 2 इलेक्ट्रॉन देणे, +3 असेल 3 इलेक्ट्रॉन देण्याकडे कल असणे, +4 असेल 4 इलेक्ट्रॉन देण्याकडे कल आहे. पण -1 1 इलेक्ट्रॉन घेण्याकडे कल आहे, -2 2 इलेक्ट्रॉन घेण्याकडे कल आहे. हा झाला ऑक्सिडेशन नंबरचा कन्सेप्ट. काही मूलद्रव्यांना फिक्स्ड ऑक्सिडेशन स्टेट असते, बदलत नाही. अल्कली मेटल नेहमी +1, अल्कलाइन अर्थ मेटल नेहमी +2 असतो. परंतु या ट्रान्झिशन एलिमेंटमध्ये असं दिसून येतं की यांना व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट आहे. व्हेरिएबल म्हणजे काय की यांना एकापेक्षा जास्त ऑक्सिडेशन स्टेट्स आहेत. कुठे 2 इलेक्ट्रॉन देऊ शकतात, कुठे 3, कुठे 4, कुठे 5. हे मेटल आहेत म्हणजे इलेक्ट्रॉन देण्याकडेच यांचा कल आहे. ठीक आहे. मग आता इथून आपली प्रॉपर्टी सुरू होते आहे. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज आणि विशेषतः आपण फक्त कोणाचा विचार करतो इथे, फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजचा. की इथे काय दिसून येतं पाहूया आपण. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज और ऑल ट्रान्झिशन एलिमेंट they show variable oxidation state, that is more than one oxidation state, and hence we may say that this transition element shows variable oxidation state. This is because the outer electronic configuration of all transition element is n-1 d 1 to 10, n gas 1 or 1 to 2. Now all these transition element, they can donate the electron from outer ns atomic orbital as well as they can donate the electron from inner n-1 d atomic orbital. हे जे ट्रान्झिशन एलिमेंट आहे ते बाहेरच्या s सबशेल मधून पण इलेक्ट्रॉन देऊ शकतात आणि n-1 d सबशेल मधूनही इलेक्ट्रॉन देऊ शकतात. 1 2 3 4 5 आणि म्हणून यांना व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट आलेली आहे. दे कॅन डोनेट और दे कॅन पार्टिसिपेट द इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटर ns atomic orbital as well as from n-1 d atomic orbital. Because it is observed that the energy of both these subshell is nearly equal. दोघांच्या एनर्जीमध्ये फारसा फरक नाही, त्यामुळे इलेक्ट्रॉन इथूनही दिल्या जाऊ शकतात, इथूनही दिल्या जाऊ शकतात. हे केमिकल कॉम्बिनेशन मध्ये. आणि म्हणून
these d block elements, they have variable oxidation state because they can donate the electron from outer s atomic orbital as well as from n-1 d atomic orbital, because both these subshells have nearly equal energy. आता ऑक्सिडेशन स्टेट आपण फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजचा विचार करूया. कोणते कोणते मूलद्रव्य आहेत बघा. स्कँडियम, टिटानियम, व्हॅनाडियम, क्रोमियम, मॅंगनीज, फेरस, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर आणि झिंक. 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30. आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात ठेवा. याच्यावरून बॅलन्स किंवा ऑक्सिडेशन स्टेट सांगणं सोपं जातं आहे. दिस इज अ 3d1 4s2, 3d2 4s2, 3d3 4s2, 3d5 4s1. abnormal unexpected electronic configuration, special stability associated with half filled subshell. म्हणून कॉन्फिगरेशन थोडं बदललं. 3d5 4s2, 3d6 4s2, 3d7 4s2, 3d8 4s2. Now here also abnormal 3d10 4s1 and this is 3d10 4s2. This is the outer electronic configuration. एक्सेप्शनल कॉन्फिगरेशन फक्त कोणाचं दिसून आलं आपल्याला, या क्रोमियमचं दिसून आलं आणि या कॉपरचं दिसून आलं. ठीक आहे. आता ऑक्सिडेशन स्टेट बघा कोणत्या कोणत्या आहेत, कोणतं मूलद्रव्य कोणत्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतं याचा विचार करूया आपण. Now it is observed that this chromium and copper, it shows +1 oxidation state. +1 by donating this electron ℏ1, because by using this outer electron it attained a stability, special stability rule associated with half-filled shell, and this is special stability rule associated with full-filled subshell. हा एक इलेक्ट्रॉन देऊन कॉपरला स्टॅबिलिटी मिळते 3d10 ची, आणि हा एक इलेक्ट्रॉन देऊन क्रोमियमला स्टॅबिलिटी मिळाली 3d5 ची, म्हणजे हाफ फील्ड सबस्टेन्सची आणि फुल फील्ड सबस्टेन्सची. म्हणून हे दोन मूलद्रव्य +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. म्हणजे काय की केमिकल कॉम्बिनेशन मध्ये एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊ शकतात. ठीक आहे. नाउ ऑल दीज फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट they shows +2 oxidation state. आता ही +2 ही सगळ्यांसाठी कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे. सर्वच्या सर्व ही ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात, इन्क्लुडिंग कॉपर. बघा सगळ्यांनी आता ही +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवलेली आहे, +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवलेली आहे सगळ्यांनी, by using the two outer electron from either 4s atomic orbital and from inner d atomic orbital also. हे दोनही इलेक्ट्रॉन देऊन यांना +2 ऑक्सिडेशन स्टेट मिळते आहे. ही सगळेच्या सगळे जण दाखवतात. आता इथे एक इलेक्ट्रॉन हा दिला गेला असेल, एक इलेक्ट्रॉन इथून पण दिला जातो, कारण दोघांमध्ये फारसा एनर्जी गॅप नाहीये. म्हणून +2 ऑक्सिडेशन स्टेट इज शोन बाय ऑल फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट. बरोबर. व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट आहे. आता पहा या स्कँडियम मध्ये 2 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर 3d1 राहतो, हा तिसरा इलेक्ट्रॉन दिला जातो, म्हणून हा आपल्याला +3 ऑक्सिडेशन स्टेटही दाखवू शकतो. हे 2 इलेक्ट्रॉन दिले म्हणजे +3ही देऊ शकतो तो आता, आणि त्याला स्टॅबिलिटी मिळेल. 3d0 आतल्याचे भरलेले राहतील, ऍरगॉनचं कॉन्फिगरेशन राहील शिल्लक. बरोबर आहे. मग आता हा +3 दाखवतो, हाही +3 दाखवतो, हाही +3 दाखवतो. हे सगळे +3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात एक्सेप्ट झिंक. झिंक मात्र +3 दाखवत नाही.
कारण मोस्ट स्टेबल कॉन्फिगरेशन येऊन जातं म्हणून +3. म्हणजे आता 3 साठी कुठून इलेक्ट्रॉन दिले गेले 2 इलेक्ट्रॉन आउटर शेल मधून आणि 1 इलेक्ट्रॉनला इनर 3D मधून पण दिल्या जाईल. दोघांच्या मध्ये एनर्जी गॅप फारसा नाही. आता इथे टिटॅनियम काय करतो हा तर प्लस तो दाखवणार नाही आता कारण त्याला ऑलरेडी आर्गॉनचे कॉन्फिगरेशन मिळालेलं आहे स्टॅबिलिटी मिळालेली आहे. आता हा मात्र 4 इलेक्ट्रॉन देऊ शकतो. मग 4 इलेक्ट्रॉन देऊन याला प्लस यालाही प्लस यालाही प्लस I प्लस I प्लस I प्लस आणि I प्लस अगदी निकेल पर्यंत. आता मात्र हा कॉपर आणि हे दोघे जण +4 ऑक्सिडेशन स्टेट दाखवत नाही. 2 इलेक्ट्रॉन इथून गेले 4s मधून 2 इलेक्ट्रॉन इनर 3D मधून जातात. त्यानंतर याच्याकडे 5 आउटर इलेक्ट्रॉन आहे हा 5 दाखवू शकतो वरचा नाही दाखवणार कारण इथे 4च आहेत आउटर शेल मध्ये बाकी इकडे कोण आहे सगळं आर्गॉनचं कॉन्फिगरेशन आहे म्हणून मग हा +5 दाखवू शकतो हा +5 दाखवतो हा +5 दाखवतो हा पण +5 दाखवू शकतो. त्याच्यानंतर +6 पण दिसून येईल आपल्याला 5 आणि 6 इलेक्ट्रॉन देऊन इथे म्हणजे हा +6 आणि +6 हे तिघं जण दाखवतात आणि हा Mn जो आहे आता हा 5 व 7 ही इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन +7 ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतो. पहा आता हे सगळ्या ऑक्सिडेशन स्टेट एक पिरॅमिडच तयार झालेला आहे बरोबर आहे की अगदी सोपं आहे लक्षात ठेवायला. कोणते कोणते मेन फीचर दिसून आले पहावर आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट मध्ये. These transition element they show variable oxidation state that is more than one oxidation state by losing electron from outer ns atomic orbital as well as electron from inner 3d or sorry n-1 d atomic orbital because both these subshells have nearly equal energy. दूसरा पॉइंट सांगितला आपण फर्स्ट ट्रांजिशन सीरीजचा. हियर chromium and copper they show +1 oxidation state because by losing outer 4s electron 4s1 electron they attain the stable electronic configuration and hence chromium and copper they show +1 oxidation state. All first transition series they show +2 most common oxidation state that is +2. This is stable oxidation state +3 group फीचर असल्यामुळे याच्यापेक्षाही स्टेबल आहे सगळेजण दाखवतात पण हे जास्त स्टेबल आहे हे ग्रुप फीचर आहे 1 2 3 तिसऱ्या ठीक आहे बरोबर आहे +3 ऑक्सिडेशन स्टेट त्याची प्रॉपर्टी आहे आपण म्हणतो 3 इलेक्ट्रॉन त्याने स्टेबल बनले स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट झाली +3 आणि ही झाली मोस्ट कॉमन. नाउ it is observed that as the number of unpaired electron in d atomic orbital goes on increases the number of oxidation state also goes on increases. It means that in first transition series the number of oxidation state goes on increases from scandium to Mn and then it decreases up to the zinc. बघा वाढत गेल्या आणि नंतर कमी होत गेल्या. कुठून कुठपर्यंत स्कॅन्डियम पासून Nm पर्यंत Mn पर्यंत वाढत गेल्या नंतर पुन्हा कमी होत गेल्या बरोबर आहे की. मग आता आपण हेच सांगितलं की हियर as the number of unpaired electron in d atomic orbital goes on increases the number of oxidation state also goes on increases. Thus from scandium to Mn the number of oxidation state goes on increases and then it decreases up to the zinc. The maximum number of oxidation state is shown by Mn that is from +2 to +7. सगळ्यात जास्त ऑक्सिडेशन स्टेट कोणी दाखवल्या Mn ने कुठून कुठपर्यंत +2 पासून तर +7 पर्यंत. ठीक आहे KMnO4 त्याचं उदाहरण KMnO4 अल्कली मेटल +1 Mn चा X म्हटलं हे 4 ऑक्सिजनचा -2 बेरीज 0 1 + X -8 0 हे -7 = 0 आणि X +7 हे काढला ऑक्सिडेशन नंबर. 11वी शिकवलंय तुम्हाला हे KMnO4 मध्ये Mn चा ऑक्सिडेशन नंबर +7 म्हणजे काय 7 इलेक्ट्रॉन देण्याकडे कल आहे. आता असं दिसून येतं की द हायर ऑक्सिडेशन स्टेट
it is either along with fluorine or oxygen that is most electronegative element. हे ज्या हायर ऑक्सिडेशन स्टेट पाहायला मिळतात आपल्याला मूलद्रव्यांच्या ट्रान्झिशन एलिमेंटच्या, त्या जनरली कोणासोबत असतात? इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट सोबत. ते इलेक्ट्रॉन ओढून घेण्याची पॉवर त्यांची जास्त असते म्हणून. बाकी ह्या सहज दिसू शकतात, पण ह्या मात्र मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट सोबतच दिसू शकतात. लाईक ऑक्सिजन, फ्लोरीन हा ऑक्सिजनला म्हणून एमएनची हायर ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला पाहायला मिळालेली आहे. काही अडचण मत याच्यामध्ये बघा बरं, सगळे पॉइंट सांगितलेत मी तुम्हाला की ऑक्सिडेशन स्टेट्स म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉन देण्याकडे कल आहे की घेण्याकडे कल आहे, तर याचा अर्थबोध होत असतो आपल्याला. जेवढा प्लस ऑक्सिडेशन स्टेट किंवा नंबर असतो तेवढे इलेक्ट्रॉन देण्याकडे कल असतो. मायनस असेल तर ते, आता हे सगळे मेटल आहे ते इलेक्ट्रॉन घेत नाही, दुसऱ्याला देतात. म्हणून इथे एकालाही मायनस ऑक्सिडेशन स्टेट आले का नाही. हे सगळे मेटल आहेत, इलेक्ट्रॉन देणारे आहेत, म्हणून सगळ्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट ह्या पॉझिटिव्ह दिसून राहिलेल्या आहेत. मग एक इलेक्ट्रॉन फक्त हे दोघं देतात आउटर शेल मधून, सगळे जण दोन दोन इलेक्ट्रॉन देऊ शकतात. हे 3 देतात, हे 4 देऊ शकतात, 5 देऊ शकतात, 6, आणि एमएन हा जास्तीत जास्त 7 इलेक्ट्रॉन पण दुसऱ्यासोबत कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. बरोबर आहे. मग याला म्हणायचं property oxidation state. Now ruthenium and osmium, second third transition series मध्ये ruthenium and osmium, they show maximum oxidation state, that is +8 in the compound ruthenium oxide RuO4. तर हा रुथेनियम ऑक्साइड आहे. तर इथे ऑक्सिडेशन स्टेट सगळ्यात जास्त ऑक्सिडेशन स्टेट या ट्रान्झिशन एलिमेंट मध्ये, जसं एमएन +7 दाखवले तसं रुथेनियम ऑस्मियम हा +8 पर्यंत दाखवू शकतो, याच्यापेक्षा जास्त नाही याचा. तर हे सगळे मेन फीचर झाले आपल्या या प्रॉपर्टीचे. प्रॉपर्टीचं नाव काय होतं? ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ट्रान्झिशन स्टेट. मग आले पॉइंट सगळे लक्षात. व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. Oxidation state goes on increases with increase in the number of unpaired electron in d subshell. They can participate the electron from outer ns atomic orbital as well as n-1d atomic orbital, and hence they show variable oxidation state. They can participate electron from both subshell because both have nearly equal energy. ठीक है, ही झाली आपली प्रॉपर्टी कोणती? ऑक्सिडेशन स्टेट. ठीक आहे. आता दुसऱ्या प्रॉपर्टीचा विचार करायचा आहे आपल्याला, ती म्हणजे कलर. ठीक आहे. याच्यानंतर म्हणजे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती झालं, त्याच्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट माहिती झालं. या ट्रान्झिशन एलिमेंटच्या संदर्भात ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, गुणधर्म आहेत, त्यांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं, क्रोमियम कॉपरला ॲबनॉर्मल का असतं ते माहिती झालं, आणि आता इथे ऑक्सिडेशन स्टेट ही प्रॉपर्टी आपली संपली. पुढची प्रॉपर्टी कोणती घ्यायची आपल्याला? कलर. ठीक आहे. व्हिडिओ मोठा होईल म्हणून इथेच बंद करतो.